नशिबाचे फेरे कधी आणि कसे फिरतील याचा नेम नाही, तो हा असा याचाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ गावात आला आहे। आंबेहोळ येथील रहिवासी पवन चौधरी हे गावातच छोटेसे किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। रोजचा घाम गाळून त्यांनी संसाराला हातभार लावण्यासाठी काही पैसे साठवले होते, मात्र काळाला हे सुख मान्य नव्हतं। घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला। काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं। ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। या आगीत केवळ घरातील धान्य, कपडे किंवा भांडीच जळाली नाहीत, तर पवन चौधरी यांनी व्यवसायासाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी घरात ठेवलेली सुमारे 1 ते 1.5 लाखाची रोकड पूर्णपणे जळून कोळसा झाली। एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही रक्कम म्हणजे त्याच्या आयुष्याची मोठी पुंजी होती। घराच्या भिंती उभ्या आहेत, पण आतमध्ये आता फक्त राख उरली आहे। या घटनेमुळे पवन चौधरी यांच्यावर आभाळ कोसळलं असून त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ आली आहे।